उद्धव ठाकरेंनी आता पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी असे आरोप केले की सरकारमध्येच गँगवॉर सुरू आहे. अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस यांची कोणतरी सुपारी दिली होती, तिसरा व्यक्ती दिसत नाहीये आणि सरकार जर गुंडांच्या मागे उभं राहील तर असे खून खराबे होणारच. नाही, असं मोघम बोलण्यापेक्षा त्यांचा कुणाकडं उंगली निदर्श आहे त्यांनी स्पष्ट बोललं पाहिजे ना. गँगवॉर आहे, कुठं गँगवॉर आहे, काही तसा संबंध नाही. आणि राहिला प्रश्न काल झालेल्या अभिषेक घोसाळकरांच्या हत्येचा, तर त्याच्यामध्ये आता सकृतदर्शनी तर असं दिसतंय, आपल्यासुद्धा वाहिन्यांवर आपण दाखवत आहे की अभिषेक घोसाळकरांना गोळ्या घातल्या आणि 2च व्यक्ती तिथं होत्या आणि दुसरी व्यक्ती आहे तिनं स्वतःवर गोळ्या घातल्या, असं आत्ता सकृतदर्शनी तरी दिसतंय. मग असं असताना समजा मान्य उद्धव ठाकरे साहेबांकडे काही इनपुट असेल की बाबा तिसरी कोणी व्यक्ती तिथं होती का, कोणी कोणाला सुपारी दिली होती का, तर त्यांनी वरिष्ठ, आता ते राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगावं मग माझ्याकडे ही माहिती आहे, ह्या दृष्टीनं चौकशी करा. कारण ऑलरेडी या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, पोलीस चौकशी करतायत. आणि मी मगाशी पण सांगितलं, एखाद्या संवेदनशील विषयाची जेव्हा पोलीस चौकशी सुरू असते तेव्हा सरकारमधल्या मंत्र्यांनी त्या चौकशी सुरू असतानाच्या काळात काही वक्तव्य करणं योग्य नाही. त्यामुळं मी एवढंच आपल्याला सांगेन, चौकशी पूर्ण होऊ द्या, चौकशी अहवाल समोर येऊ द्यात, याच्यामध्ये कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्न नाही. पण सकृतदर्शनी तर असं दिसतंय की श्री कैलासवासी श्री घोसाळकर आणि कोण मॉरिस या दोघांमध्ये राजकीय मतभेद होते, दोघांनाही एका ठिकाणूनच उभं राहायचं होतं. आणि असं सांगितलं जाते आता की त्याच्यामध्ये समन्वय घालण्यासाठी किंवा समझोता करून तोडगा काढायसाठी त्यांची ती कालची बैठक होती. त्यामुळं याला तर गँगवॉर म्हणणं, आता राजकारणामध्ये आपला प्रतिस्पर्धी आहे तर त्या प्रतिस्पर्ध्याबद्दल बरोबर कॉम्प्रोमाइज करणं आणि निवडणुकीबाबतीत बाबा काय करायचं दोघांनी, असं जर काही त्यांचा विषय असेल तर तो वेगळा आहे. पण एकदा चौकशी अहवाल पुढे येऊ द्या, पोलीस कुणालाही पाठीशी घालणार नाहीत. जे कुणी ह्याच्यामध्ये दोषी असतील त्या सगळ्यांवर कठोर कारवाई ही नियमानुसार केली जाईल. राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी देखील मागणी उद्धव ठाकरेंनी केलेली आहे. गृहमंत्री कार्यक्रम आहेत, एका मागोमाग एक गोळीबार होत आहेत, मग गृहमंत्री राजीनामा का देत नाहीत असं देखील ते म्हणतात. हे बघा, माझं मत स्पष्ट आहे, राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखी आता कुठलीही परिस्थिती राज्यामध्ये नाही. असे प्रकार घडू नयेत या मताचे आपण सगळेजण आहोत. पण प्रकार घडल्यानंतर लगोलग त्या ठिकाणचे आरोपी अटक केलेत. लगोलग अगदी आमदार गणपत गायकवाड हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत, तरी असताना सुद्धा त्यांना लगेच अटक केली आणि कोर्टापुढे हजर केले, त्यांना कस्टडी मिळालेली आहे. मग जर समजा याच्यामध्ये कोणाला पाठीशी घालायचा विषय असता तर मग इतक्या तात्काळ अटक झाली नसती. पोलीस, मी परत सांगतोय, महाराष्ट्र पोलीस दलाचा एक वेगळा नावलौकिक आहे. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये अत्यंत कार्यक्षम अधिकारी आहेत आणि महाराष्ट्र पोलीस हे कधीच कुठल्या गुन्हेगारांना पाठीशी घालत नाहीत. त्यामुळं अशा पद्धतीनं मी परत सांगेन की गणपत गायकवाडांनी केलेला गोळीबार असेल, काल स्वर्गीय श्री घोसाळकरांची झालेली हत्या असेल, या गोष्टी तर चुकीच्याच आहेत, याला आळा बसलाच पाहिजे. पण त्याच्यासाठी लगेच राज्य सरकार बरखास्त करा अशा पद्धतीची मागणी करणं, आम्ही एवढंच सांगू की अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांना अधिक सतर्क करणं, पोलिसांना अलर्ट मोडवर ठेवणं, पोलिसांच्याकडे ज्या काही खबरी यंत्रणेमार्फत माहिती येते त्यामार्फत अशी जी काही एलिमेंट्स आहेत ज्यांची गुंड प्रवृत्ती आहे त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करणं, या सगळे आदेश हे माननीय गृहमंत्री महोदयांनी तात्काळ राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिलेले आहेत. आणि त्याप्रमाणे अनेक ठिकाणी आपण वाहिन्यांवर बघताय, गुंडांची पोलीस स्टेशनमध्ये परेड काढली जाते, गुंडांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवून त्यांना कडक समज दिली जाते. एवढं करून सुद्धा काही गुंड जर या ठिकाणी परत ती कारवाई करत राहिले तर कठोर कारवाई त्यांच्यावर पोलीस करतील. त्यामुळं कुठेही राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखी परिस्थिती नाही. घोसाळकरांच्या हत्येमागे कुठल्यातरी महिला त्याचबरोबर पुरुष प्रवक्त्याचा हात असल्याचा आरोप देखील विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे. नाही, आता हे मोगम आरोप कुणी करू शकतं. हे बघा, विजय वडेट्टीवार साहेब सुद्धा विरोधी पक्षनेते आहेत, एका संविधानिक पदावरती बसलेले आहेत. जसं मंत्र्यांनी काही गोष्टी पाळल्या पाहिजेत की बाबा तपास चालू असताना, चौकशी चालू असताना काही वक्तव्य करून त्या तपासावर परिणाम होणार नाही याची खबरदारी जशी मंत्र्यांनी घेतली पाहिजे तशी विरोधी पक्षनेते सुद्धा एक संवैधानिक पद आहे, त्यांनी सुद्धा
त्यांना काय म्हणायचंय ना, त्यांच्याकडे काय माहिती असेल, प्रवक्त्याची असेल, महिला प्रवक्त्याची असेल किंवा आणखीन कुठल्या प्रवक्त्याची असेल, त्यांनी द्या ना, पोलीस महासंचालकांना द्या. विरोधी पक्षनेते केव्हाही पोलीस महासंचालकांना फोन करू शकतात. त्यांनी सांगावं पोलीस महासंचालकांना माझ्याकडे ही माहिती आहे, पोलीस महासंचालक त्याप्रमाणे करतील तपास. पण उगाच अशा पद्धतीनं वक्तव्य करायचं आणि तपासाची दिशा कुठेतरी भरकटवायची, त्यामुळं असं करणं योग्य नाही. तपास पूर्ण होऊ द्या, चौकशी पूर्ण होऊ द्या, यातनं सत्य नक्की बाहेर आपले महाराष्ट्र पोलीस काढतील. सर, राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवरून राऊतांनी आरोप केलेला आहे आणि राऊत असेही म्हणतात की राज्यात गुंड्यांचा सध्या सुरू आहे, गुंडेगिरी सुरू आहे आणि गुंड्यांच्याच हातात राज्य गेल्यावरती गुंड्याचे राज्य आहे. मी मगाशी जे माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या प्रश्नाला उत्तर दिलं तेच माझं उत्तर राऊतांच्या ह्या वक्तव्याला राहील. राऊतांना कसं आहे, राऊतांना या सगळ्या गोष्टी अडकभडक करून बोलायची सवय आहे. त्यामुळे ते नेहमी बोलतात. ते काय बोलतात त्याच्यापेक्षा त्यांचे नेते आहेत माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, याच संदर्भानं माननीय उद्धव ठाकरे साहेब बोललेत आणि त्या प्रश्नाचं सविस्तर उत्तर मी सरकारच्या बाजूने दिलेलं आहे. राऊतांचा प्रश्न जो तुम्ही मला विचारला, माननीय उद्धव साहेबांच्या प्रश्नाला जे उत्तर दिलंय तेच उत्तर राऊतांच्या प्रश्नाचं आहे. राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभलेत असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे. कारण का देवेंद्र फडणवीस यांनी काल असं म्हटलं होतं की एखादा श्वान जरी गाडीखाली आला तरी गृहमंत्र्यांचा राजीनामा घेण्याचे आरोप केले जातील किंवा तशी मागणी केली जाते. नाही, माननीय गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं असं वक्तव्य करण्यापाठीमागचा उद्देश काय होता की काहीही झालं, कसलाही प्रकार घडला की ओढून ताणून त्याचा संदर्भ हा माननीय गृहमंत्र्यांकडे, उपमुख्यमंत्र्यांकडे, मुख्यमंत्र्यांकडे जोडायचा. ही आता विरोधकांना लागलेली एक सवय आहे. त्यामुळं मी एवढंच म्हणेन की आता माननीय उद्धव साहेबांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करण्यापेक्षा ते माजी मुख्यमंत्री या संवेदनशील पदावर राहिलेले आहेत, ते एका जबाबदार पक्षाचे नेते आहेत. त्यांनी त्यांच्याकडे जर काय माहिती असेल नसली तर त्यांनी द्यावी ना, पोलीस महासंचालकांकडे द्यावी. कालच ते वरिष्ठ तिथले जे त्या विभागाच्या ज्या वरिष्ठ आमचे डीसीपी अधिकारी आहेत त्यांना उद्धव ठाकरे साहेब त्यांच्या पक्षातल्या नेत्यांबरोबर भेटलेले आहेत, घटनेची सगळी माहिती त्यांनी घेतलेली आहे. त्याच्यानंतर समजा काही माहिती माननीय उद्धव साहेबांकडे आली असेल तर ती सुद्धा माहिती त्यांनी द्यावी पोलिसांना. सगळी माहिती तपासून आमचे पोलीस घेतील, त्यातली सत्यता असत्यता सगळ्या बाजू तपासतील आणि दोषींपर्यंत, गुन्हेगारापर्यंत महाराष्ट्र पोलीस नक्की पोचतील. ओके. भुजबळ साहेबांना धमकी आलेली आहे, ज्या पद्धतीने भुजबळ साहेब ओबीसीसाठी झगडताना पाहायला मिळत आहेत, त्यांना देखील एक पत्र आलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांना धमकीचा इशारा देण्यात आलेला आहे. अशा कुणीही कोणाला धमक्या लोकशाहीमध्ये देणं योग्य नाही. भुजबळ साहेब एका जबाबदार राजकीय पक्षाचे नेते आहेत. भुजबळ साहेब राज्याचे जबाबदार मंत्री आहेत. त्यांच्या संघटनेचं, त्यांच्या पक्षाचं, त्यांच्या समाजाचं एका बाजूला ते काम करत असतात. इतर नेते आपापल्या संघटनेचं, आपापल्या पक्षाचं, आपापल्या समाजाचं काम करत असतात. कुणी काम करत असताना एकमेकांना जीवे मारण्यापर्यंत धमकी देणं ही योग्य नाही. पण अशी जर काही धमकी आली असेल तर आमचे पोलीस त्याची नक्की दखल घेतील, त्याची सत्यता तपासतील आणि जर आवश्यकता वाटली तर माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री सुरक्षा वाढवण्याबाबतीत योग्य तो निर्णय हे तिघजण मिळून घेतील. ओके ओके, थँक्यू. नाश्ता झाला लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.